प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवार इकरा निशानदार व अस्लम सौदागर यांचा झंझावती प्रचार दौरा। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांची कन्या उमेदवार इकरा निशानदार आणि शाहिद सौदागर यांचे वडील अस्लम सौदागर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। पिरजादे प्लॉट, शास्त्री चौक, वेताळ नगर परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली। कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत आणि जल्लोषात ही पदयात्रा पार पडली। हलगीच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे, जिल्हा संघटिका शाकेराताई जमादार, सुजाता इंगळे, शाखा संघटिका आरती पेटकर, वैशाली पोद्दार, स्नेहल माळी, सरोजिनी माळी, सानिया पठाण यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत विकास कामासाठी संधी देण्याचे आवाहन केले। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत बहुसंख्य मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले। जय महाराष्ट्र। मी सौ छायाताई शिंदे, शिवसेना उपनेत्या, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब आणि आमचे आधारस्तंभ वहिनी साहेब, खरं तर आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026साठी आमच्या प्रभाग क्रमांक 5 मधून आज 2 मशालीच्या चिन्हावरती हे निवडणूक लढवत आहेत। त्यांचं नाव आहे मान्य श्री इकरा समीर जमादार, मान्य अस्लमभाई सौदागर। हे दोघंही मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। मला ह्या दोन्ही प्रभागातल्या लोकांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की अगदी दोघंही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। मान्य, आमच्याकडे पैसे तुम्हाला देण्यासाठी नाही, आमच्याकडे तुम्हाला दारू देण्यासाठी नाही, मटण देण्यासाठी पैसे नाहीत आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही 2 नंबरमधून आम्हाला पैसे द्या मग 1 नंबरमधून मतदान करतो असे आमचे दोन्ही उमेदवार नाही। आम्ही व्हाईट कॉलर ताट करून तुमच्या दारात येऊन विकासाची मशाल तुमच्या घरापर्यंत पोहोचवतोय। जर तुम्ही कुणाच्याही पैशात मिंदे नाही झाला, जर तुम्ही निवडून अशा माणसांना द्या की 5 वर्ष त्याच्या दारात तुम्हाला जाऊन जाब विचारता येईल, 5 वर्ष त्यांच्या दारात जाऊन तुम्हाला सांगता येईल की आम्ही न 1 रुपया कुणाचा घेता तुमची निवड करून दिली, त्यामुळे विकासाची कामं झाली पाहिजेत। मी तुम्हाला प्रभागातल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, एकदा फक्त आमच्या मशालीला संधी द्या, एकदा फक्त आमच्या ह्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या। तुमच्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। जे सरकार आत्तापर्यंत काम करते कधीही दिलेल्या घोषणा पूर्ण केलेल्या नाहीत। आज विचार केला तर महिला अत्याचार थांबलेला नाही, रोजगारासाठी काही केलेलं नाही, आज शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणले केलेलं नाही, सिलेंडरचे भाव गगनाला वाढवलेत, आज सगळ्या वस्तू टॅक्स, प्रत्येक वस्तू अगदी मैत जरी न्यायचं म्हणलं तरी टॅक्स, अशा सगळ्या गोष्टी करून ठेवल्या की जे इथून मागं कधी नव्हत्या ह्या सरकारच्या काळात ह्या गोष्टी झाल्यात। तो राहिलाच प्रश्न। पण आत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज आम्ही वॉर्डमध्ये फिरतोय, रस्त्यावरनं रोडवरनं फिरतोय, आमच्या समोर साडी वाटप चाललंय, आमच्या पुढे मटणाच्या पिशव्या जातात, हरकत नाही, खा मटण त्यांचं पण बटन दाबा मशालीचं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। पण लक्षात ठेवा, कुणाच्याही खाण्यापिण्यात मिंद होण्यापेक्षा 5 वर्षाचा विकास बघा। 5 वर्षात पुढं जर विकास तुम्हाला त्यांच्याकडनं करून घ्यायचा असेल तर एकदा फक्त आमच्या मशालीला संधी द्या आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या। आज आमचे सगळे शिवसैनिक आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, आमच्या जिल्हा संघटिका शाकिरा जमादार आहेत, जिल्हा संघटिका आमच्या इंगळेताई आहेत, सर्व शिवसैनिक आहेत, सगळ्या महिला पदाधिकारी आहेत, उमेदवार आहेत। आम्ही आजच नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला आहे आणि आमची ही पॉम्पलेटचं सुद्धा आज आम्ही वितरण करतोय सगळ्या कुटुंबात, सगळ्या घराघरात सगळ्यांना आम्ही हे पॉम्पलेट पोचवून आम्ही 100% आमची माणसं विकासाचं काम करतील एवढंच मी आव्हान देईन। आणि पुन्हा एकदा प्रभागातल्या लोकांना हात जोडून विनंती करेन की मशालीला मतदान द्या आणि विकास कामं वॉर्डातली करून घ्या, एवढंच सांगेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।